मॅचला करणार आहोत आपण सुरुवात. आणखीन एक लाजवाब सामना आपल्या भेटीसाठी येतोय, परंतु हे संकेत जे आहेत ते मिथिल आणि कोपरकेर टीमसाठी चांगले आहेत. पावसाच्या सरी मात्र आता खेळपट्टीवरती कोसळायला लागल्यात. खेळपट्टी ओली होईल आणि जेव्हा खेळपट्टी ओली होते ना, या खेळपट्टीवरती खेळणं थोडंसं कठीण जातं. चला मॅचला करूया सुरुवात. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. मिथिल आणि कोपरकेर टीम, दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सिद्धेश कडू स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राइक वरती अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अमर माने. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागला. सिद्धेश कडू पहिल्याच बॉलवरती बाद झाला. ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले होते, तो फलंदाज बाद झाला. जुगावच्या मैदानावरती ही चूक केली होती नेरूळ टीमने. सुरुवातीला महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते, त्याच्यानंतर धावा येतच नव्हत्या या टीमसाठी. आणि आता पहिल्याच बॉलवरती सिद्धेश बाद झाला. आजच्या दिवसामध्ये असं दोनदा घडलंय. एकदा जुगावच्या मैदानावरती पहिल्याच बॉलवरती डकआउटचा रस्ता त्याला दाखवला आणि याही मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय राहुल म्हात्रेला. राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती सिद्धेश कडू सारखा मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय मिथिल आणि कोपरकेर टीमच्या. आता आपण पाहतोय नंबर क्रमांक 3 वरती राहुल म्हात्रेला. सध्या 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आता पाहावं लागेल कितपर्यंत पोहोचेल. खेळपट्टी आता ओली होणार आहे आणि 18 बॉलमध्ये जर 30 धावसंख्येपर्यंत जरी नेरूळ संघ पोहोचला तर फाईट चांगली होईल, यात काही शंका नाहीये. गोलंदाज होतोय तयार. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र सुरुवात झालेली आहे राहुल म्हात्रे यांच्यासाठी. हा निर्धाव बॉल आला, डॉट बॉल. LBW आउट नसणार. यावेळेस समोरच्या दिशेला राहुल म्हात्रेच्या बॅटमधनं आला लाजवाब फटका. तिसऱ्या बॉलवरती मात्र अकाउंट ओपन झालंय नेरूळ टीमचं. षटकाराच्या साह्याने 6 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. षटकार आलाय, चांगला फटका पाहायला मिळाला राहुल म्हात्रेच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 6 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नितीन सुतार यांचंही आम्ही सरचं स्वागत करतो. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये दिसतील योगेश भगत ग्यारो, नितीन सुतार, सचिन राजाक, इच्छापूर्ती वाशीगाव टीम. यावेळेस लाईन लेन टप्पा थोडासा मागे आणि त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले. एक षटकार ठोकलाय, जास्त काही नुकसान झालेलं नाहीये. षटकार ठोकला असला तरी गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू हवेमध्ये, कॅच पकडली. आणखीन एक फलंदाज बाद झाला राहुल म्हात्रे. आणखीन एक मोठा धक्का नेरूळ टीमला लागलाय. 2 झटके आतापर्यंत दिलेत 6 या धावसंख्येवरती. गोलंदाज अमर माने या गोलंदाजाने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये जातील. पाच बॉल आतापर्यंत झाले. 6 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल होता, षटकार ठोकला होता. त्याच्यानंतर गुडलेन स्पॉटवरती बॉल पिच करत असताना राहुल म्हात्रेला तो मात्र मिस केला बॉल. त्याच्यानंतर राहुल म्हात्रेची विकेट, फसवा चेंडू. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती नेरूळ 11 नेरूळ टीमचे जुने जाणते खेळाडू रोहन मापणकर आपल्याला पाहायला मिळतील.
स्ट्राइक वरती सध्या रोहन मापणकर आहेत, नॉन स्ट्राइक वरती अर्पित म्हात्रे आहेत. फुल टॉस बॉल होता, भरपूर वेगाने हा बॉल, 1 रन कंप्लीट झाली, बॉल थांबलाय आणि अशा रीतीने मात्र पहिलं षटक संपलं. लाजवाब षटक आपल्याला पाहायला मिळालं अमर माने यांचं, ज्यामध्ये अमर मानेने 2 महत्वाचे विकेट घेतले. राहुल म्हात्रे आणि सिद्धेश कडू सारखे 2 महत्वाचे खेळाडू नेरूळ टीमचे बाद करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्यात या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये. सनी आलाय गोलंदाजीसाठी. समोर रोहन मापणकर, चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. गोलंदाज सनी तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. रोहन मापणकर यांच्यासाठी हा बॉल, पंचांचा इशारा, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या बॉलवरती टीमची धावसंख्या 9 धावा धाफलकावरती लागल्यात. नऊ धावा धाफलकावरती. सध्या धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर सनी पुन्हा एकदा तयार होतोय रोहन मापणकर यांच्यासाठी. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, भरपूर वेळ क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. आणखीन एक फलंदाज बाद झाल्यात. जी चूक जुगावच्या मैदानावरती केली ती चूक मात्र या मॅच मध्ये करत असताना नेरूळ टीम 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 3रा धक्का लागलाय नेरूळ टीमला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय रोहन मापणकर. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती रोहन मापणकरला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय सनी या गोलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणारा रोहन मापणकर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास घरत, नेरूळ क्रिकेटची ओळख. पहिला नाव प्रथमतः नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, मग ते उल्वेन नोडमध्ये असेल, मुखात येतं विश्वास घरत यांचा संघ, नेरूळ संघ. तो सध्या स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सनी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. रोहन मापणकरला तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेस फटका लाजवाब. विश्वास घरतच्या बॅटमधनं एलिव्हेशनची कमतरता या फटक्यामध्ये. कॅच पकडली गेली, 2रा धक्का लागलाय. विश्वास घरतलाही मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. टीम पूर्णपणे चाचपडली आहे नेरूळ टीम, जिथे मात्र मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करतोय. अर्पित म्हात्रे नॉन स्ट्राइक वरतीच आहेत. समोरला 4 फलंदाज बाद झालेत. अजूनपर्यंत अर्पित म्हात्रेने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. विश्वास घरत यांची विकेट मिळालेली आहे. 9 धावसंख्येवरती मात्र 4था धक्का लागलाय. महत्वाचे 4 फलंदाज नेरूळ टीमचे बाद झालेत आणि नेरूळ टीम आता संकटामध्ये सापडली आहे. तर 30-32 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, जेणेकरून तुम्ही फाईट करू शकता मीत 11 कोपरखेरणे टीमच्या विरोधामध्ये. नवीन फलंदाज विकी आलाय, विकी सावंत. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. विकी सावंत याच्यासाठी हा बॉल मात्र आता मात्र स्ट्राइक मिळाली. अर्पित म्हात्रेला 1 रन फक्त थांबवण्यात येईल. 1 या धावसंख्येवरती 10 धावा सध्या धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 10 धावा धाफलकावरती लागल्यात. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बॅटच्या मिडलला बॉल लागलेला नाहीये, फक्त 1 सिंगल रन मिळणारा. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 11 धावा धाफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नेरूळ टीमला. मोठे फटके येत नाहीयेत. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये नेरूळ संघ. सर्व फलंदाज सस्त्यामध्ये बाद झालेत.
यावेळेस हा बॉल भरपूर वेगाने भन्नाट वेगाने हा बॉल निघून गेला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल झाला. सनीने मात्र खूप चांगले षटक टाकला. या ओव्हरमध्ये धाबा फक्त आणि फक्त सनीने खर्च केल्यात, त्या म्हणजे 4 धावा खर्च केल्यात. यावेळी समोरच्या दिशेला विकी सावंतच्या बॅटमधनं आलाय क्रॅकिंग षटकार, स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. षटकार आलाय. टीमची धावसंख्या आता 17. आणि त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी इथे अर्पित म्हात्रे ह्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये कोण येत आहेत? निलेश खरमाळे आपल्याला पाहायला मिळतील का? फ्लायटेड गोलंदाज आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांनी मागच्या मॅचमध्ये केली आहे आणि तेच आलेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. अर्पित म्हात्रे स्ट्राईकवरती सध्या आहेत. पाहूयात आता निलेश खरमाळे यांच्या ओव्हरमध्ये किती धावा मिळवतील. अर्पित म्हात्रे, सर्व नजरा मात्र अर्पितकडे असेल. विकी सावंतच्या बॅटमध्ये षटकार आला. निलेश खरमाळे पहिला बॉल राईट मोर द विकेट, वेट केला. त्याच्यानंतर मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतील परंतु बॉल डिक्लेअर रिझनमध्ये एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 18 धावा 18 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेट करून मारण्याचा प्रयत्न केला होता अर्पित म्हात्रेने. निलेश खरमाळे मागच्या मॅचमध्ये लाजवाब बॅटिंग केली होती, मॅच फिनिश केली होती, मॅच फसली होती मिथिलन कोपरकेरने टीमसाठी. त्याच्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजी त्यांनी खूप चांगली केली होती पहिल्या इनिंगमध्ये. तिथे धावा मात्र कमी आपल्याला पाहायला मिळाला, खर्च झाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला गेला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, विकी सावंत भरपूर वेगाने धावलेत आणि अशा रीतीने मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 20 धावा 20 धावा दाफलकावरती लागल्या. 2 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ जोपर्यंत शिल्लक आहे. निलेश खरमाळे आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब गोलंदाजी आहे, खूप चांगली गोलंदाजी ते करतात आपल्या टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न करणारही नाही आहेत. थांबवलाय विकी सावंतने, थांबवलाय. आता विकी सांगत असेल की मी प्रयत्न करतो. 3 बॉल प्रयत्न अर्पितने केले परंतु त्याला मोठा फटका खेचता आलेला नाही. मागच्या ओव्हरमध्ये जो षटकार ठोकला विकीने तो आता त्याने आत्मविश्वास दाखवलाय. 3 बॉल हे भरपूर महत्त्वाचे आहेत. इम्पॉर्टंट म्हणजे नेरूळ 11 नेरूळ टीमच्या दृष्टिकोनातून, कारण की धावा झालेल्या नाहीत. फक्त 21 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस फटका हवेमध्ये, एलिव्हेशनची कमतरता. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. टीमची धावसंख्या 24 धावा दाफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि 24 धावा या दाफलकावरती लागलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 24 धावा दाफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज होईल तयार. निलेश खरमाळे आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल आहे. एलिव्हेशनची पुन्हा एकदा कमतरता आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का? आणि तिसरीचाही प्रयत्न मात्र सक्सेसफुल झाला. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या टोटल धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 27 धावा दाफलकावरती आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. मोठा फटका आला तर मजा येईल या मॅचमध्ये. चला, याही बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. अर्पित म्हात्रेला मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवल्या गेल्या. 28 धावा दाफलकावरती लागल्यात आणि 29 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे मीत 11 कोपरखेरणे टीमला. टॉससाठी विनंती करतो इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन आणि रुद्र 11 महापे टीमचे कॅप्टन. इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन, रुद्र 11 महापे टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच
रुद्र महापे त्यांच्या विरोधामध्ये इच्छापूर्ती वाशी. चला रुद्र महापे टीम. चला महापे टीम कॅप्टन प्लीज या. इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन भरपूर वेळ झाला उपस्थित आहेत, प्लीज विनंती करतोय. रुद्र महापे रोहित पुजारी. फोर फिटनेस वाशीगाव टीम. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही संघ. म्हणजे रुद्र महापे टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय. चला रुद्र महापे टीमचे कॅप्टन या. प्लीज टॉस साठी या. येतोय कॅप्टन येतोय. काहीतरी जादू आहे. रोहित पुजारीकडे काहीतरी जादू आहे. टॉस साठी भरपूर वेळ त्याला थांबलेले आहेत. चला रोहित पुजारी सध्या इनफॉर्म फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये ऐरोळी कोळीवाडा टीमच्या समोर भन्नाट परफॉर्मन्स केला होता. फोर फिटनेस वाशीगाव इच्छापूर्ती वाशीगाव अर्थातच योगेश भगत ग्यारो आणि त्यांच्या समवेत महापे रुद्र महापे टीम आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच असेल. चला प्लीज विनंती करते टॉस करून घ्यायचं आहे. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय. जादू आहे. रोहित पुजारी टॉस जिंकलाय. रुद्र महापे टीमने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे 4 ओव्हरची. फोर फिटनेस वाशीगाव त्यांच्या विरोधामध्ये रुद्र महापे दोन टीम्सच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. परंतु सध्याची मॅच आहे इथून जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणारा अर्पित म्हात्रे समोर निलेश करमाळे. पहिलाच बॉल शर्यतीचा वेध घेत असताना इथे विकेट मिळेल का? यस मिळाली आहे. मोठी विकेट. निलेश करमाळे इन फॉर्म फलंदाज. विश्वासघात त्यांचा थ्रो अर्पित म्हात्रेने केला कलेक्ट. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय निलेश करमाळे डग आउटच्या दिशेने.
मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अमर माने. भारतीय सेनेमध्ये आहेत अमर माने आपल्याला पाहायला मिळतात. आताच ट्रेनिंग करून ते आलेले आहेत असे आम्हाला कळवत असताना हे चांगले संकेत आहेत. नेरूळ टीमसाठी आता चांगले संकेत आहेत. पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय मिलिंद बेट्टा यांच्यासाठी. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी रन घेता घेता फलंदाज नॉट आउट. हा फलंदाज नॉट आउट आहे. दोन धावा मिळाल्यात. चांगली रनिंग मिळते. विकेट चांगली फिटनेस आहे. रिव्ह्यू नसणार आहे. जर पंचांना डाऊट वाटलं तरच वाईटसाठी असलं तर नाहीच आहे. नाहीच आहे. आयोजक सांगताय नाहीच आहे. पंचांसाठी पण नाही आहे. गतीमध्ये परिवर्तन मिलिंद बेट्टा यांच्यासाठी केलं गेलं. अर्पित म्हात्रे यांच्याकडे व्हेरिएशन आहेत. एकच रन मिळेल या बॉलवरती. आता अमर माने आलेत. स्ट्राईकवरती आहे सध्या. भारतीय सेनेमध्ये हा भारताचा शूरवीर आहे. आताच ट्रेनिंग संपवून तो आला आणि वेळ मिळाला क्रिकेटसाठी. आणि मित 11 कोपरखेरणे टीमसाठी क्रिकेट खेळत असताना गोलंदाज होईल तयार अर्पित म्हात्रे. अमर माने यांच्यासाठी हा बॉल. आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतो आपल्याला. 4 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या धावफलकावरती 3. 2 बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला गेला. अर्पित म्हात्रे. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धावा सध्या धावफलकावरती आहेत. अर्पित म्हात्रे शेवटचा बॉल. यावेळेस हा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आम्ही वारंवार सांगतोय. टप्पा तुमचा चांगला हवाय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. जर मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे फिरेल मित 11 कोपरखेरणे टीमच्या बाजूने. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. याही वेळेस हा बॉल मात्र निर्धाव टाकला गेला. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अर्पित म्हात्रेचं लाजवाब षटक पाहायला मिळालं. फक्त 4 धावसंख्येचं षटक पाहायला मिळाले. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत 25. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. भरपूर महत्वाचा सामना आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. राहुल म्हात्रेला पुन्हा एकदा थांबवण्यात आलाय. 12 बॉल 25 ची गरज आहे. समोर मिलिंद बेट्टा ज्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव कमवलेलं आहे. लेजंड खेळाडू आहेत आणि सध्या आता यंगस्टर गोलंदाजासमोर 12 बॉल 25 धावसंख्येची गरज. दर्पण फोर्से आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 25 ची गरज असताना गोलंदाज होईल तयार. दर्पण समोर आपण पाहतोय मिलिंद बेट्टाला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विश्वास घेरत पाहायला मिळतात. सूत्र हलवतो. यावेळेस फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग षटकार आहे. मिलिंद बेट्टाच्या बाटपातनं आलाय हा संजीवनी देणारा षटकार. आणि सांगत असताना ही मॅच आम्ही सोडलेली नाहीये. ही मॅच आमच्याच बाजूने आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या असत्या तरी आम्ही ही मॅच हलक्यातच घेतली असं सांगत असतील ते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा आणि या ओव्हरची सुरुवात झाली षटकाराच्या साहाय्याने. राहुल म्हात्रेला का ठेवलं गेलंय मागे? कारण की 12 मध्ये 25 ची गरज असताना राहुल म्हात्रे हा चांगला फिरकीपट्टू आहे. विकेट सुकी आहे. विकेट ओली नाही आहे आणि सध्या पावसाचं वातावरण दिसते. कधीही पाऊस पडू शकतो. राहुल म्हात्रेचं षटक जर काढून घेतलं असतं कॅप्टनने चूक झाली कदाचित असं वाटतंय की काय. पण 11 बॉल आणि 19 रनची गरज आहे अजून. मिलिंद बेट्टाला पेस हा आवडतो.
पेसचा वापर करत असताना यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चित्त्याच्या चपळाईने मात्र विकी सावंत आले होते बॉलवरती. एकच धाव फक्त आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आता 10 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. 10 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 10 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. एक एक चेंडू भरपूर महत्वाचा आहे. एक एक चेंडू तुम्हाला या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवेल नेरूळ टीमसाठी. आणि एक एक धाव ही या मॅचमध्ये मिलिंद वेट्ट्यांच्या टीमसाठी मात्र जिवंत ठेवेल. फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेत आणि नेरूळ टीमचा एक चांगला खेळाडू आहे. हा चांगला क्षेत्ररक्षक आहे ज्याला तुम्ही पाहता लॉंग ऑफरनं धावत आले होते आणि त्याच्या हातातनं दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण जातं. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 बॉलमध्ये 17ची गरज आहे. 9 चेंडू 17 धावा. 9 बॉल 17ची गरज. षटकाराने सुरुवात या ओव्हरची केली होती. 9 बॉल 17ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेला. अर्पित म्हात्रे बॉल पाण्यामध्ये थांबलाय. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा एकदा चूक केली दर्पण फोडसेने. बॉल हातातनं निसटलाय. 2 धावा मिळाल्यात. या 2 धावा भरपूर महागात पडतील. जीवनदान मिळाले अमर मानेला. आता समीकरण पाहिलं तर एकदम सोपं झालंय. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 15ची गरज. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. पण टार्गेटच्या हिशोबाने जर पाहिलं ना तर मॅच बरोबर आहे. जेवढं तुम्ही टार्गेट सेट केलंय ना 8 बॉल 15 ही मॅच नेरूळ टीमसाठी बनलेली आहे. सोपी वाटते मी तिलण कोपर खेळण्यासाठी. यावेळेस हा बॉल मिस केलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 7 बॉल 15ची गरज. भरपूर महत्वाचा चेंडू असणार आहे. निर्णायक चेंडू असणार आहे. दर्पण फोडसे हा महत्वाचा चेंडू आहे. भरपूर महत्वाचा चेंडू आहे दोन्ही टीमसाठी. 7 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. वॉट अ कश्मकश. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 7 बॉल 15ची गरज. 7 बॉल 15ची गरज असताना हा बॉल वाईट टाकला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळालेली आहे. थाप दिली आहे पाटणावरती विश्वासघात त्यांच्या मिलिंद वेट्ट्याने. कदाचित विश्वासघात सांगत असतील की हा बॉल जो आहे तो पंचांना की निर्धावा. मिलिंद वेट्टा सांगतायत कुठे हा बॉल असणारा. ऑफ स्टंपच्या कितीच तरी हा बाहेर बॉल हा वाईट बॉल टाकला गेला. 7 बॉल 14ची गरज. 7 बॉल 14ची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत 1 रन कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. नाही होणारा. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 13 रनची गरज आहे. हे शर्ट खूप चांगला पाहायला मिळाला आहे. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खाल्ला दर्पण फोडसेने परंतु त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला गेलाय. आता गरज आहे 6 बॉल आणि 13 रनची गरज. चला 6 बॉलमध्ये 13ची गरज आहे. नेरूळ गावचा फिरकीपट्टू आलाय राहुल म्हात्रे गोलंदाजीसाठी. पावसाच्या सरी पडायच्या अगोदर षटक संपवावं लागेल. तर कोसळायला लागल्यात. 6 बॉल 13ची गरज आहे. इथून जो सामना जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही पोहोचणार आहात. मिलिंद वेट्टा आहे समोर. मागच्या मॅच मध्ये 0वरती बाद झाला. या मॅच मध्ये अजूनपर्यंत संघर्ष चालू आहे जो निलेश खरमाळ्याने केला होता मागच्या मॅच मध्ये. 6 बॉल 13ची गरज आहे. राहुल म्हात्रेची गोलंदाजी कदाचित ओळखत असतील मिलिंद वेट्टा. एवढे वर्ष झाले क्रिकेट खेळतात नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. 6 बॉल 13ची गरज. राहुल म्हात्रे पहिला बॉल. फ्लाइटेड डिलिव्हरी भरपूर बाहेर हा बॉल सोडून दिला. हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 6 मध्ये बनवायच्या आहेत 12 धावा. हे भरपूर कठीण होत चाललाय. 6 बॉल 12ची गरज. दोन्ही टीमसाठी मॅच समांतर आहे. एका बाजूला मॅच फिरलेली नाहीये. भरपूर वेट करतात. आणखीन एक चेंडू जो आहे तो वाईट टाकला. आता 6 बॉल आणि 11 रनची गरज आहे. राहुल म्हात्रेला माहिती आहे इथून एखादा फटका जर लागला ना तर मॅच फिनिश होईल. मॅच त्यांच्या बाजूने पूर्णपणे झुकून जाईल. म्हणून 1-2 ने एक्स्ट्रा गेले तरी चालतील परंतु पकडून गोलंदाजी करायची आहे. टप्पा धरून गोलंदाजी करायची आहे. 6 बॉल 11 रनची गरज आहे. 6 बॉल 11ची गरज असताना हा बॉल भरपूर वेगाने टाकला गेला आहे. हा मास्टर माइंड आहे. फिरकीपट्टू तर आहेच परंतु गेम प्लॅन खेळतो हा गोलंदाज.
5 बॉल आणि 11ची गरज. मिलिंद वेट्टाले माहिती आहे की एखादा षटकार प्रेशर पुन्हा एकदा नेरूळ टीम वरती. नेरूळ गाव वर्सेस कोपर खेरणे गाव. 5 बॉल आणि 11ची गरज. फ्लाइटेड बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतात. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्नही केलेला आहे. 2 धावा तर मिळणारच होते या बॉलवरती. 2 धावा मिळाल्यात. आता समीकरण आलाय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9ची गरज आहे. 4 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. म्हणजे ट्रायंग्युलर मध्ये जाण्यापासून फक्त 1 मॅच दूर. पण ह्या धावा 4 बॉल 9ची गरज. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. राहुल म्हात्रे समोर मिलिंद वेट्टा. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल टाकला गेला. 1 रन कंप्लीट होईल का? नाही होणार आहे. मिलिंद वेट्टाने अशा सोडलेले आहेत. राहुल म्हात्रे सांगतायत. चला फलंदाज हिट विकेट झालेला आहे. राहुल म्हात्रेने मात्र बाद केला मिलिंद वेट्टाला. हिट विकेट फलंदाज झाला. त्याच कारणामुळे मिलिंद वेट्टालाही कळालं की हिट विकेट झालं. धाव घेऊन फायदा नाही. आता 3 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. 3 बॉल 9ची गरज असताना आता कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल? 3 बॉल 9 रनची गरज. तीन बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. कोणता फलंदाज येईल? चला प्लीज विनंती करतोय लवकर. मीत 11 कोपर खेरणे. अजून आम्हाला 4 ओव्हरच्या मॅचेस 2 कव्हर करायच्या आहेत. इच्छापूर्ती वाशीगाव त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला खेळताना दिसणार. अर्थातच रुद्र 11 महापे. त्यानंतर टीम असणार आहे गावदेवी ऐरोली. जयेश पाटील, प्रीतम पाटील आणि निलेश भोर यांचा संघ पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. त्यांच्या विरोधामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे संघ. पार्थ चंदन, जितेश राऊत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. त्याच कारणामुळे मी विनंती करतोय. नयन आलाय नवीन फलंदाज. नयन पाटील आलाय. हा वेट्टा नाही आहे, हा पाटील आहे. 3 बॉल मध्ये 9ची गरज आहे. हा चौथा बॉल जो आहे तो भरपूर महत्वाचा असणार आहे. 3 बॉल 9 रनची गरज. गोलंदाज राहुल म्हात्रे तयार होत आहेत. 3 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज राहुल तयार. समोर नयन पाटील. पहिला बॉल फेस करण्यासाठी राहुल म्हात्रे यांचा. 3 बॉल 9ची गरज. 3 बॉल 9ची गरज असताना समोर ओव्हर पिच बॉल दिला. ही चूक केली राहुल म्हात्रेने आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. समोर टाकला गेला नवीन आलेला फलंदाज. तर नवीन आलेल्या फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे राहुल म्हात्रेला चांगला ठाऊक आहे. परंतु ही चूक झाली आहे. ही चूक झाली आहे पण ती चूक आता महागात पडेल नेरूळ टीमला. आता 2 बॉल मध्ये कंप्लीट करायच्या 3 धावा. 2 बॉल 3 रनची गरज आहे. या मैदानावरती 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड झाला आजच्या दिवसामध्ये. 2 बॉल 3 रनची गरज आहे. मॅच मात्र भरपूर रंगात आलेली आहे. या षटकाराने मॅचची हवा काढलेली आहे. 2 बॉल 3ची गरज. नयन पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. 2 बॉल 3ची गरज असताना हा बॉल आलाय निर्धाव. आता बाउंड्री टोकावी लागणार आहे. एका बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. हा बॉल टाकायचा होता अगोदर राहुल म्हात्रेला. ओव्हर पिच बॉल टाकला. ओव्हर पिच बॉल रबर बॉल क्रिकेटमध्ये माफी नसते. तो बाहेरच जाणार आहे. एका बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ खेळेल? मिलिंद वेट्टा यांचा मीत 11 कोपर खेळणे की विश्वास घर त्यांचा नेरूळ 11 नेरूळ संघ. चला चला कोणता संघ जिंकेल? नयन पाटीलचा मीत 11 की सिद्धेश कडूचा नेरूळ 11? 1 बॉल 3ची गरज. 1 बॉल 3ची गरज असताना हा सामना